हाय गाईज, आज आपण चिकन फ्रायची रेसिपी बघणार आहोत. पहिले आपण चिकन मॅरिनेट करण्यासाठी एक आलं लसूण पेस्ट अशी करणार आहोत. कोथिंबीर घेतलेली आहे, आलं लसूण आणि मिरची दोनच घेतली कारण की ही मिरची थोडी तिखट आहे म्हणून. तर आता आपण मिक्सरला लावून मी पेस्ट तयार करून घेते. आता आपण चिकनला मॅरिनेट करून घेऊया. आम्ही व्यवस्थित धुवून असं चिकन घेतलेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये 1 चमचा हळद टाकायची आहे, आलं लसूण पेस्ट जी आपण मगाशी तयार केलेली, 1 मोठा चमचा तिखट, अर्धा चमचा मीठ, घरी बनवलेला गरम मसाला, मी अर्धा चमच्यापेक्षा थोडं कमीच घेतलेलं आहे. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हाताने पण मिक्स करू शकता. यात मी आता थोडं एव्हरेस्ट चिकन मसाला ॲड करणार आहे आणि अर्धा तासभर तरी रेस्ट करत ठेवायचं आहे. आता अर्धा तास रेस्ट केल्यानंतर मी यामध्ये 1 चम्मच तांदळाचं पीठ, 1 चम्मच मैदा, 1 चम्मच कॉर्नफ्लॉवर असं ॲड केलेलं आहे. यामध्ये थोडंसं आता मी तिखट पण टाकते. आता आपण अंडा ॲड करायचं आहे, पण तो पिवळा जो बल्क असतो तो घ्यायचा नाही आहे. आणि हे ॲड केल्यानंतर आता व्यवस्थित मिक्स करून घेते मी. आता आपण तेल गरम करत ठेवूया. तेल गरम झालं की गॅस स्लो करायची आणि एक एक करून पीस त्या तेलामध्ये सोडून द्यायचे. सर्व पीस सोडून झाले की त्यांना एक एक करून उलटून घ्यायचं आहे. व्यवस्थित सर्व पीस उलटून झाले की त्यांना 5 मिनटं मंद आचेवरती तळून घ्यायचे आहेत. 4 ते 5 मिनटानंतर काट्याच्या चमच्याने चिकनचे पीस शिजले आहेत ते चेक करून घ्यायचं आहे. आता हे आपले पीस व्यवस्थित शिजलेले आहेत, तर आपण यांना आता काढून घेणार आहोत. तुम्हाला पण जर चिकन आवडत असेल तर नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करून बघा. खूप टेस्टी आणि खूप मस्त लागतं. किती छान शिजलंय बघा. चवीला सुद्धा खूप मस्त लागतं. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. बाय.